आज आनंदरावने पहिला नंबर मारला. सोडलं होतं तू असं करतो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. आपण हा पाठ संपवण्याच्या मार्गावर होतो काल. जय गुरु. जय गुरु. आले का दोषी साहेब? सर एक बोलायचं होतं. हो. हॅलो, हा बोला बोला. आवाज येतोय ना, बोला. ते अंकाचं जे दिलंय ना तुम्ही, हा हा. त्याच्यामध्ये 70 अंक नाहीये. 70 नाही का? 70 नाहीये. काय वय राहिला काय घेऊन? ठीक आहे, ठीक टाकतो तुम्हाला. ओके. अपडेट करून नवीन लिस्ट टाकतो. एवढं वाचलं का बारकाईने सगळं तुम्ही? वा वा, मानलं पाहिजे. लगेच बघितलं मी त्याच्यात. हो ना. अरे हो ना, खरंच आहे. नवषष्ठी आणि एक सप्तती झालं, एकदम सप्तती आलंच नाही त्यात. 69 नंतर एकदम हो 71 झालं. हो ना. नवषष्ठी ही आणि एक सप्तती झालं. 1% मिस्टेक झाली. चला मी करेक्शन करून टाकतो. हा चालेल चालेल. बस. आपण हा पाठ ह्याच्यामध्ये काही शब्द शिकलो. पुन्हा एकदा बघायचं झालं, छोटंसं रिव्हिजन करून घ्यायचं तर काकः, शुकः, कपोतः म्हणजे कबूतर, कोकिलः, बकः, कादंबः म्हणजे बदक, मत्स्यः, मकरः म्हणजे मगर, कच्छपः किंवा कूर्मः म्हणजे कासव, मंडूकः म्हणजे बेडूक, सिंह म्हणजे सिंह, व्याघ्रः म्हणजे वाघ. हे सिंह करायचा, विसर्ग पाहिजे त्याला. चित्रकः म्हणजे चित्ता, वृकः म्हणजे लांडगा, शृगाला म्हणजे कोल्हा. हे कन्फ्युजन होऊ शकतं एका वृकः आणि शृगालामध्ये. एका शृगाला लांडगा लिहिलं जातं, वृकाला कोल्हा लिहिलं जातं. शंभरः सांबर, भल्लः अस्वल, शुकरः डुक्कर, हरिणः किंवा मृगः म्हणजे हरिण आणि शशः म्हणजे ससा. आपण इथे परवा आधी बघितलं होतं आणि काल आपण इथे सर एक हा बोला. जस्ट एक प्रश्न पडला म्हणून विचारते. हो हो. कादंब हा म्हणजे बदक, तर हा कादंबरी म्हणजे लेडी बदक असं असतं का? म्हणजे जस्ट नाही असा नाही विचार आला म्हणून नाही विचारते. नाही नाही. तसं नाही ना काही? नाही. त्याचं ओरिजिन तुम्हाला सांगतो, कादंब कुठून आलं ते. कदंब ठीक वृक्षाशी. आहे, जस्ट एक विचार आला म्हणून विचारलं मी. हा नाही, कादंबरी नाही. वेगळं आहे. कादंबरी स्त्रीलिंगी शब्द जो आहे ना, तो पूर्ण नाही. ओके, हे आपण परवा बघितला का? कालच बघितलं वाटतं आपण. विशालम खलु उद्यानम अत्र एको विशालः तडागः अप्स्यति. इथपासून आपण शेवटचं नयन मनोहर इदम उद्यानम इथपर्यंत घेतलं होतं आणि शेवटच्या पानावर आपण काल होतो. हे जे आहेत ना, हे पॅरेग्राफ पुस्तकातलेच आहेत. हे या ठिकाणी सरांनी तयार करताना काय केलं की काही हिंदी टू संस्कृत आणि काही संस्कृत टू हिंदी असं एक ते करून ठेवलं त्यामध्ये. पण परीक्षेमध्ये येताना हे एकतर संस्कृत मधल्या प्रश्न म्हणून येईल ते. म्हणजे आपल्याला एक प्रश्न असतो की ह्या पाठांमध्ये जेवढे आता पाठ होतील आपल्याला यातला कुठला तरी एक 4-5 प्रश्न येतात, 10 मार्काचे असतात ते, 2-2 मार्काचा एक. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, एखादा दुसरा प्रश्न मागे पुढे होऊ शकतो. तर यामध्ये एखादा प्रश्न विचारतात ते आणि त्याचं उत्तर पण द्यावं लागतं आपल्याला, संस्कृतमध्येच लिहायचं. म्हणून आपल्याला हे जे संस्कृत वाक्य आहे याची थोडी लिहिण्याची पण प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे.
कारण लिहिलं म्हणजे काय होतं की थोडं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहतं आपलं. मग ही वाक्य आपण एका वहीमध्ये लिहून घेतो. आपण एखाद्या वेळेला ते झेरॉक्स केले असतील किंवा प्रिंट काढला असेल किंवा काहीतरी केलं असेल ते, त्यापेक्षा लिहून जर काढले वहीमध्ये, तर हे आपली सवय पण होईल लिहिण्याची. कारण हे एक मोठं असतं की आपल्याला मराठी लिहिण्यास सवय अशामध्ये नसते. आणि मग ऐन वेळेला 2 पेपर लिहिणं म्हणजे जवळजवळ 5 तास लिहायचं. त्याला वेळ लागतो आणि मग अक्षराला हळूहळू ती बोटं साथ देत नाहीत. अक्षर वळायला वेळ लागतो आणि मग अक्षर जे आहे ते बऱ्याचदा वेगळंच काहीतरी येतं. म्हणून लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आणि हे जे शब्द आहेत, या शब्दांची आपल्याला पक्की ओळख करून घ्यायची. लहान लहान वाक्य सगळी ही, नृपः गजस्य उपरि उपविशती, असंच काहीतरी. किंवा ते उष्ट्राचं एक देतं, उष्ट्र हा क्वः चलन्ति, मरुभूमौ चलन्ति, अशा प्रकारचा काही प्रश्न असा येऊ शकतो. किंवा उष्ट्राणाम् उपरि स्थित्वा किं कुर्वन्ति, किं न कुर्वन्ति, असा प्रश्न येतो. उष्ट्रः किं पिबन्ति, विपुलं जलं पिबन्ति, असे छोटे छोटे प्रश्न येतात त्याने. तर आपल्याला हे कुठे आहे हे कळलं पाहिजे आणि वाक्य लिहिता आलं पाहिजे. आता यातलं शेवटचं वाक्य जे आपल्याला राहिलं ते विपुलम जलम पिबंती झालं आपलं. इथं आपलं हे चाललं होतं, मृगः अतीव सुंदरः पशुः किंवा प्राणी असती. तर हे जे आहे, प्राणी हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. मराठीमध्ये हा तसाच आहे. प्राणी जे आहे ते प्रण पासून आले. प्रण म्हणजे सजीवता, जीव असणे. तर अतीव नाही, ते अतीव सुंदरः पशुः अस्ति. अयम आश्रमे निवसती. अयम म्हणजे हा, पुल्लिंगी. अयम आश्रमे निवसती, सोपं वाक्य एकदम. आणि ऋषयः मुनयच इमम अनम खादयन्ति. आता इथे 2 शब्द वापरले त्याने, ऋषयः आणि मुनयः. म्हणजे ऋषी आणि मुनी, बहुवचनी. अनेक ऋषी आणि अनेक मुनी. तर ऋषी आणि मुनीमध्ये काय फरक आहे? तर ऋषी जे आहेत ते ध्यानामधून वगैरे, आध्यात्मिक साधनेमधून साधारणपणे आपलं आचरण शुद्ध असून मंत्राची उभारणी करतात, मंत्राची रचना करतात. आणि मुनी जे आहेत ते मनन करतात आणि मनन करून मग ते वेगवेगळे नियम ठेवतात. तर मुनी आणि ऋषी हे 2 काय म्हणतात, संन्यास प्रक्रियेमधल्या 2 प्रवृत्ती आहेत. आणि मग इमम म्हणजे ह्याला अन्नम खादयंती. आता खादयंती आपण शास्त्रीय शब्द वाचलेले आहेत. ते खादती नाही, खादंती नाही, खातो असं नाही. ते खादयंती म्हणजे खाऊ घालतात. मग हे ऋषयः मुनयच किम कुर्वन्ति असा प्रश्न आला तर मग आपल्याला ते अन्नम खादयंती हे लक्षात आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण हा पाठ तसा संपवतो. द्वितीय पाठामध्ये संभाषण आहेत आणि एक नवीन शब्द काही आहेत त्या ठिकाणी. पण ही वाचूयात आपण. एकंदर किती 11 आणि 10 21 आहेत. किती घ्यायचे आपण? 7 घेऊयात. 3 लोकांमध्ये होऊन जाईल. आनंद जोशी पहिले 7 आहेत का? आनंद जोशी. कानिचित. कानिचित तो नाही, कानिचित. हं, हा कानिचित, म्हणजे काही. कानिचित. नाही, हं, कानिचित कुछ, नाही, तो पूर्ण नाही. ते कानिचित. कानिचित. काही. हं, कुछ, हम्म. कुछ म्हणजे काही. पण्यानी. पण्याणी. पण्य बाजार की वस्तू है. हम्म.
पंचषष्टी पंचषष्टी हो हा नाही नाही, 65 किंवा 65 पंचषष्टी ही. पंचषष्टी ही हम्म, म्हणजे 65 किंवा 65 हम्म, समह वर्ष हम्म. विपणी विपणीय विपणी विपणी ही. ही विपणी ही. हम्म, विपणी ही दुकान हम्म, प्रविशति प्रवेश करता है हम्म. उपसृत्य पास जाकर जवळ जवळ जाऊन जवळ जाऊन. हा, ओके. स्वल्प मूल्यानी नाही, पुरे 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 पुरे. हं, कानिचित काही. हे किम आणि चित, हे चित प्रत्यय लागल्यानंतर शब्दाचा अर्थ बदलतात. किम म्हणजे काही, म्हणजे किम म्हणजे बेसिकली काय, आणि त्याला चित लागलं की काही असा अर्थ. संस्कृतमध्ये एकच असतं की एका शब्दाच्या मागे उपसर्ग किंवा प्रत्यय लागला की वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार होतात. केव्हा केव्हा त्याला संलग्न अर्थ असतो, केव्हा केव्हा वेगळाच असतो. म्हणजे काही वस्तू ज्या मोजता येतात, कश्चित सारखं कानिचित. एक तुम्हाला मी सांग दुपारी एक पूर्ण विभक्ती टेबल पण टाकला होता या कश्चित आणि कानिचितचा. तर हे नपुसकलिंगी कानिचित काही, काही मोजता येणाऱ्या वस्तू. पण्यांनी, हे हा बहुवचन आहे. जसं पुष्पाणी असतं तसं, फलानी असतं तसं. हे पण नपुसकलिंगी आहे, पण्य. पण्य म्हणजे वस्तू. पण्याने म्हणजे अनेक वस्तू बाजारात मिळणारे. पंचषष्ठी ही 65. समह, समह म्हणजे वर्ष. पंचषष्ठी समहा म्हणजे 65 वर्ष. विपणी ही दुकान. प्रविशती प्रवेश करतो, वर्तमान काळाचं एक वचन. उपसृत्य हा नवीन शब्द आला आपल्याला. उप हा जो आहे ते उपसर्ग, त्याचा अर्थ होतो जवळ. जसं आपण उपवास म्हणतो. उपवासचा मूळ अर्थ येतो की वास म्हणजे तिथे थांबणे. कुठे थांबणे? जवळ थांबणे. कोणाच्या जवळ थांबणे? देवाच्या जवळ थांबणे. म्हणजे त्या दिवशी आपण जेव्हा देवाची भक्ती जास्त इंटेन्सिव्हली करतो, ते म्हणजे उपवास. तसं हे उपसृत्य, श्रू म्हणजे जाणे, जवळ जाणे, किंवा श्रू म्हणजे सरकत जाणे, सरकणे, जाणे. उपसृत्य म्हणजे जवळ जाऊन. स्वल्प मूल्याहात पुढचं वाटतं. ओके, हे 7 झाले आपले आता. ओके, पुढे स्नेहलताई. स्वल्प मूल्यानी स्वस्त. हम्म, कियत म्हणजे किती, हम्म, कितना. हम्म, परिमाणम, हम्म, परिमाण म्हणजे हम्म, वजन. हम्म, शेर भारा, हम्म. एक शेर वजनाची वस्तू. हा, हे किती एक झाले? 4. एक काढून टाकायचं. शर्करा, साखर, हम्म, शक्कर. करगलम, हम्म, कागज किंवा हम्म, कागद. हम्म, संपुटी कृत्य हम्म, म्हणजे पुडिया बांधकर, पुडी बांधणे, हम्म. बांधून, हो, पुडी बांधून. चालेल. ठीक आहे, ओके. आता इथे स्वल्प मूल्यानी, हे पण कसं बहुवचन आहे हे स्वस्त. मूल्य एक वचन, मूल्यानी अनेक वचन. ही किंमत त्याची. स्वल्प शब्द माहिती आहे आपल्याला. स्व अल्प. स्वल्प मूल्याने स्वस्त असलेलं. कियत म्हणजे किती, हे पण मोजण्यासारखंच आहे. किती किलो, किती वजन, किती वस्तू, असं. परिमाणम हा शब्द मराठीत आपण वापरतो केव्हा किंवा परिमाण किती आहे, वस्तुमान किती आहे, विज्ञानामध्ये गेलं आपल्याला. तर परिमाण म्हणजे वजनाचं. या परिणामामध्ये या ठिकाणी वजन या अर्थाने घेतलं. शेर भारा हे जुनं पुस्तक असल्यामुळे त्यावेळेस कदाचित ते किलोग्रॅम वगैरे नसेल, दशमान पद्धती नसेल तिथे, त्याने शेरामध्येच मोजलेलं आहे. शेर भारा म्हणजे एक शेर वजनाचं, एक शेर वजन. शर्करा माहिती आहे आपल्याला. करगलम हा एक नवीन शब्द, कागद.
आणि एक नवीन आहे त्या संपुटी कृत्य म्हणजे पुडी बांधणे. संपुटी म्हणजे ऍक्च्युली दोन्ही हातांची केलेली ओंजळ. जेव्हा करंगळी लावून आपण जेव्हा दोन्ही हात जोडतो म्हणजे थोडा वरचा भाग मोकळा ठेवून, तेव्हा त्याला म्हटलं जातं की ते संपुटी आहे, संपुट. किंवा मग एखाद्या ठिकाणी जिथे पॅकिंग डबा वगैरे असं असतं, त्यात जेव्हा पॅकिंग बंद केलं जातं एखादी वस्तू, किंवा कागदामध्ये एखाद्या बंद करून दिलं जातं पुडी बांधून, त्याला म्हणतं संपुटी कृत्य म्हणजे पुडी बांधून. हे तर जे ना हे संपुटी कृत्य, उपसृत्य, हे सगळं हे अमुक करून तमुक करून हे असं आपण पूर्वी आपल्याला झालं ना ते तसं या ठिकाणी. ओके. पुढे रत्नप्रभा मॅम, उरलेले शब्द. हा. आणकहा म्हणजे आणा, हम्म. येणे. रुप्य नाही 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 किंवा आण आण नाही, आनकहा म्हणजे येणे नाही. आनकहा म्हणजे एक आना. जुना होता ना 6 पैशाचा एक आना, असं 16 असं पैशाचा एक आणा रुपया, आणा. तो त्यातला ते. हा. बरं बरं. रुप्य किंवा रुप्यकहा म्हणजे रुपया. हम्म. बरोबर आहे ते आणा. हम्म. दाय म्हणजे लेकर. विलोक्य म्हणजे देखकर, पाहून. हम्म. नंतर अकिंचित अकिंचित करम, अकिंचित अकिंचित करम. करम, कोई बात नहीं, क्षुद्र बात. छोटीशी गोष्ट. हा. अल्पियान म्हणजे थोडा. हम्म. आणि जवेन म्हणजे वेगसे. झवेन, झवेन म्हणजे वेगाने. हम्म. जवेन म्हणजे हा. वेगसे, वेगाने. वेगाने. ओके, थँक्यू. आनकहा म्हणजे एक आना. जुन्या हो काळातला होतं तेव्हा एक 6 पैशाचा एक आणा असायचा आणि 16 आण्याचा 1 रुपया असायचा. म्हणजे 16 96, 96 पैशाचा रुपया. नंतर मग ते दशमान पद्धतीमध्ये 100 पैशाचा 1 रुपया झाला. दाय, दाय म्हणजे खरं म्हणजे ना देऊन होतं ते. आदाय म्हणजे घेऊन. त्याला आपण लेकर एक कन्फर्म करतो मी, पण हे माझ्या आठवणीप्रमाणे देकर असतो आदाय दाय. सर पुस्तकामध्ये आदायच आहे आणि त्याचा अर्थ घेऊन दिलाय. हा मग ते आहे ना मग. हम्म. मग इथे करेक्शन करा. एक मिनिट. तर त्यावरच आदान प्रदान आलं असेल का? हा तसंच आहे ते, हम्म. त्यावरून चाललंय ते. नंतर करू बाकीचं. विलोक्य म्हणजे पाहून. असं आदाय म्हणजे लेकर घेऊन. आदाय, विलोक्य, संपुटीकृत्य, उपसृत्य हे सगळे व्याकरण दृष्टीने एकाच प्रकारचे. बघून, घेऊन, बांधून, जवळ जाऊन. आणि हा नवीन शब्द अजून एक आहे अकिंचित करम. म्हणजे जेव्हा आपल्याला हे विशेष काही नाही, सोडतो यार इसको असं म्हणतो आपण, जेव्हा त्याला काही महत्वाची गोष्ट नाहीये तेव्हा त्यामध्ये हे अकिंचित करम, लिव्ह इट. अल्पियान, अल्पवरून तयार झालेलं ते विशेषण. अल्पियान थोडं छोटस. जवेना म्हणजे वेगाने गेला, वेगाने गेला, वेगाने आला, तर त्याच्याकरता वेगाने. आता हे या शब्दांचा उपयोग करून काही व्यवहारामधली वाक्य आहेत, आपण प्रयत्न करूयात. तर ते हा. तर हा बोला. ते एक शेरभर जे होतं ना, शेअरभारा. हा. शेरभारा, हम्म. त्याऐवजी किलोचं असेल तर काय म्हणावं लागेल? मग ते किलोच येईल त्या ठिकाणी, त्याला काय वेगळं काही नाव नाही द्यायचं त्याला. 1 किलो वजन एकम होईल का? किलोग्राम, एकम तेव्हा किलो. मग एकम भारम का? नाही, भारा, भारम नाही, किलो भारम म्हणा फक्त. किलो भारा होईल किंवा किलो भारम होईल ते. किलो भारा. एक वजन किलो, एक किलो वजनाचं. हं, ठीक आहे. हा, अपूर्वाताई. आता ह्याला काय करू आपण की
2 आणि 2 4. 4 वाक्य वाचा तुम्ही म्हणजे प्रत्येकाने. म्हणजे आपण त्याचा अर्थ काढत जाऊ. अच्छा. हा. सुरेशः अशोक क्व गच्छसीदानीं. क्व म्हणजे मराठीमध्ये वाचा. हा. अच्छा. ओ, त्यांनी अर्थ पण आहे सर याच्यात. अच्छा, मी हा. नेहमी सर सॉरी, मी पुस्तक रेफर करत होते. अच्छा, पुस्तक आहे. ओके ओके. त्याचा अर्थ हा. नाही ना? तुम्हाला अर्थ नाही नाही तुम्हाला? नाही, पुस्तकात अर्थ नाहीये, मी म्हणून ओके, मी मग तुम्ही खाली. फक्त हेच वाचा मग. संस्कृत अच्छा. वाचा तुम्ही. हा. क्व गच्छसीदानीं. हा. अशोक सुरेश. हा, वदती अशोक. सुरेश वदती. म्हणतो. हा. हा. अशोक कोठे नाही तुम्ही ठीक आहे, नका करू तुम्ही. पाहू आपण त्याला अनालिसिस करू आपण त्याला. हा. अच्छा. गच्छसीदानीं मध्ये सर बरं, गच्छ. पहिलं ठीक आहे, हे वाक्य करून घेऊ आपण. सुरेश हा. वदती अशोक क्व गच्छसी इदानीम. आता हे गच्छसी आणि इदानीम केलं की हा आपला हा. अर्थ क्व म्हणजे कुठे. कुठे कुठे सुरेश जात अशोकला आहेस? विचारतो कुठे जातोस. आता तू कुठे जातोस. गच्छसी इदानीम. ओके, जातोयस. पुढे वाचा. अशोक. हा. हा. अशोकः आपणे गच्छामि. हम्म. विलंबः सञ्जातः सत्वरमेव कानिचित् पण्यानि कृत्वा निवर्तयिष्यामि. हा. अशोक वदती. अशोक हे वदती. उत्तरते. आपण गच्छामी. आपण म्हणजे दुकानामध्ये दुकानामध्ये जात आहे. जातो. जात आहे मी. हा, कारण गच्छामी विलंब संजातः म्हणजे विलंब होत आहे. होत संजात आहे. होणे. हा. हा, झालेला आहे, विलंब. उशीर झालाय मला आता. सत्वरम एव म्हणजे लवकरच, तात्काळ. कानिचित म्हणजे काहीतरी. पण्यानी वस्तू. क्रीत्वा. क्री म्हणजे खरेदी करणे आणि विक्री म्हणजे विकणे. निवर्त इष्यामी हे भविष्यकाळ शब्द आहे. निवर्त म्हणजे परत येणे. निवर्तय म्हणजे परत येणे. निवर्त इष्यामी मला जायचंय, लगेच सामान घ्यायचं आणि परत यायचंय. मी परत येईन लगेच. म्हणून ते आपण गच्छामी. मी दुकानात जातो आहे. विलंब संजातः दुकानात जाण्याकरता उशीर होतोय मला आता. सत्वरम एव लगेचच. कानिचित पण्यानी काही वस्तू. क्रीत्वा म्हणजे खरेदी करून. निवर्त इष्यामी मला परत येईन मी. ओके. सर इथं संजातः बद्दल थोडं सांगाल का, की काय म्हणजे विलंब म्हणजे उशीर विलंब झालाय. विलंब म्हणजे उशीर. हे हा तर हा माहिती आहे आपल्याला. हा. संजातः. हा. संज हे त्याला लागलेलं. सन हे लागलं त्याला उपसर्ग. उपसर्ग. जाता म्हणजे होणे. ओके. म्हणजे होत आहे. संजातः. तर त्याने हो गई हे असं घेतलं त्याने ते. ठीक आहे. विलंब हो जाता है. लवकरच सामान घेऊन परत येईल. अच्छा. सुरेशः किं कश्चित् उत्सवः अद्य तव गृहे. गेहे. सॉरी. हा. अद्य तव गेहे. हा. सुरेश म्हणतो, मग विचारतो त्याला. किम कश्चित उत्सवः अद्य तव गेहे. काही उत्सव अद्य आज. तव गेहे. गेहे जे आहे ते गृहेच्या ऐवजी वापरलं जातं गेहे म्हणजे घरी. काही तुझ्या घरामध्ये काही उत्सव आहे का आज. किम कश्चित उत्सवः अद्य तव गेहे. ओके. अशोकः आम्. हम्म. अद्य पितृपादानां जन्मदिवोत्सवः. हा. अशोक म्हणतो आम होय. अद्य आज. पितृपादानाम म्हणजे आपल्याला तुम्हाला मराठीमध्ये पत्र लिहिले असतील कधी लहानपणी शाळेमध्ये वगैरे, तर त्यावेळेला असं विशिष्ट आदराने आईला आणि वडिलांना लिहिलं जायचं. तसं इथे सुद्धा संस्कृतमध्ये पितृपाद. पाद म्हणजे पाय. म्हणजे त्यांना असं त्यांच्या चरणाशीच नेहमी आपण असलं पाहिजे, पित्याच्या आईच्या. त्याप्रमाणे पितृपादानाम म्हणजे पितृपादांचे म्हणजे वडिलांचे. जन्म दिनोत्सव अस्ति. अस्ति या ठिकाणी गृहीत धरले. जन्म दिनोत्सव अद्य पितृपादानाम. पितृपादांचे. जसं
आईला त्यावेळेला आपण ज्या लिहिल्या असतील शाळेमध्ये तेव्हा तीर्थरूप म्हणायचे. तीर्थरूप आई साहेब यांना नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार. आणि वडिलांना मग ते तीर्थ स्वरूप असं म्हणायचे. म्हणजे एखाद्या तीर्थाप्रमाणे तुम्ही आम्हाला आहात. रूप आणि स्वरूप यामध्ये मग फरक करायचे. आई म्हणजे तीर्थाचं रूपच आहे आणि वडील म्हणजे तीर्थाचं स्वरूप आहे. थोडंसं वडिलांना दूर ठेवायचे जरा. तेव्हाची पद्धत लिहिण्याची. तसं हे पितृपादानाम त्यांना आदर देण्याकरता पितृचरणांचा आज जन्मोत्सव आहे, जन्मदिनोत्सव आहे. ओके, थँक्यू मॅम. सुरेखाताई. हा सर. अं, किम वयः तव पितृचरणानां, म्हणजे तुझ्या वडिलांचे वय काय आहे? हम्म. अं, आता इथे पितृचरणानाम हम्म. वडिलांचे. म्हणजे वडिलांचे वरती असंच त्यांनी काय म्हणते. केलं, पितृपाद वापरलं आणि खाली हा, इथे पितृचरण चरण वापरलं. वापरले. हो आणि हो. षष्ठी नाम, वरती पण नामच आहे पण तिथे हो. नाव अनुस्वार आहे, हे शेवटी आल्यामुळे हलंत म घेतलं. हा. वय पंचषष्ठी वयः 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 म्हणजे पुल्लिंगी शब्द येतो. वय. किती वय आहे. हा. हम्म. पंचषष्ठी समायुतम मम पितृवर्यः, म्हणजे अद्य मम गृहे बहवः सम्बन्धिनः मित्राणि च आगमिष्यन्ति, हम्म. त्वयापि आगंतव्य. आगंतव्यम. हा, म्हणजे त्यांची 65 वडिलांची 65 आहे आणि त्यासाठी माझ्या घरी खूप नातेवाईक मित्र वगैरे येणार आहेत. तू पण तुला ये पण तिथे. यायचे आहे, तुला पण हा, यायचे. अच्छा, यायचे आहे. हा, आगंतव्यम. हा, ओके. यायचे आहे. हा, हा, हा. तुला पण यायचे आहे. इथं पंचषष्ठी समहा अयुतम, म्हणजे म्हणजे अयुतम म्हणजे जोडले गेलेले ते 65 जोडले गेलेत, म्हणजे 65 झालेत त्यांचे आता. 65 पंचषष्ठी समायुतम. समहा आयुतम, ते विसर्ग गेला आणि आयुतम झालं. समायुतम मम पितृवर्यः अद्य मम गृहे बहवः सम्बन्धिनः मित्राणि च आगमिष्यन्ति. आणि मग आगंतव्यम हे शब्द आपला गेलेला आहे. अशा प्रकारचे शब्द तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही असं व्हायला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे, असं जेव्हा या ठिकाणी एखादा गोष्ट करण्याबद्दल ठासून सांगितलं जातं त्यावेळी ते अशा प्रकारचा उपयोग होतो. आगंतव्यम, तुम्ही यायला हवे, तुम्हाला करायला हवे, हे करणे आहे, तू येणे आहे, असं. ओके, पुढचं वाक्य एवढं वाचून थांबा तुम्ही. हा, पुढचं वाक्य मला दिसत नाही सर. नाही का वरचं? आता आलं. हा. सुरेश म्हणतो, भद्र कति वादने आगमिष्यन्ति जनाः. म्हणजे भद्र म्हणजे आपण सभ्य लोक असं म्हणतात खरं तर, पण त्याला हे सज्जन म्हटलंय. ठीक आहे. ठीक आहे. किती वाजता लोक येणार आहेत? अशोक म्हणतो, समयम किम पृच्छसी. बस, समयम किम पृच्छसी, षड्वादनम यावत आगच्छ. म्हणजे तू वेळ कशाला विचारतोस, 6 वाजता ये, असं. 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत येऊ शकतो असं, ओके, किंवा ये असं. आगच्छ म्हणजे ये. हा, भद्र हा म्हणजे एक सज्जन माणूस, पवित्र माणूस, चांगला माणूस. भद्रचा अर्थ चांगला, पवित्र असं. हा भद्र शब्द पूर्व भारतामध्ये अजूनही प्रचलित आहे. बंगालमध्ये, ओरिसामध्ये, आसामकडे भद्र पुरुष म्हटलं जातं. इव्हन त्या कलकत्त्यामध्ये जे प्रतिष्ठित लोकांचा भाग आहे त्या भागाला नावच भद्रलोक म्हणून आहे. आणि म्हणून ते भद्र, ज्याला चांगला म्हणायचं त्याला भद्र म्हणतात. कति वादने, किती वाजता. कति म्हणजे किती. आगमिष्यन्ति जनाः, लोक किती वाजता येतील. आता म्हणतो समयम किम पृच्छसे, वेळ कशाला विचारतोस. षड्वादनम यावत आगच्छ, 6 वाजेपर्यंत ये.
मग तो पुढे काय म्हणतो? शुभदा कुलकर्णी. आता एक एकच घेऊ आपण, वेळ कमी आहे आपल्याला. हा. हो सर. सार्धषड्वादनं यावत् आगच्छामि चेत्. हम्म. सुरेश, जर मी 6:30 वाजेपर्यंत आलो तर. हम्म. सार्ध म्हणजे अर्धा, षड्वादनम अर्धा आणि 6 म्हणजे 6:30 वाजेपर्यंत यावत. हम्म. जर आगच्छामि. जर 6:30 पर्यंत आगमिष्यामी येऊ का? जर 5:30 6:30 वाजेपर्यंत येऊ का म्हणजे आगच्छामी म्हटलं ते, आलो तर. हं. आता हे स्ट्रिक्टली आलो तर म्हटल्यानंतर काय होतं की आपण कोणत्या काळात बोलतो हे मराठीमध्ये क्लिअर होत नाही. भविष्यकाळात बोलतोय का वर्तमान बोलतोय की काय? म्हणजे या ठिकाणी आगमिष्यामी येतो तर असं हम्म. प्रश्न त्यामध्ये. ओके. माधुरी कुलकर्णी मॅडम. माधुरी ते. हा. सार्धषड्वादनं नाही व समये नैव षड्वादनसमये एव निश्चितवेळ आरव्यं म्हणजे नाही. 6 वाजण्याच्या वेळीस निश्चित रूपाने हम्म. तू केलं पाहिजे. हम्म. ये. नाही व न एव नाहीच. हा, तू गेला न एव म्हणतो, न एव म्हणजे ते जोर लावून त्याला नच, नाहीच. नाही. षड्वादन समये 6 वाजता एव, आणि तू 6 वाजण्याच्या 6 वेळीस वाजताच. निश्चित रूपेण नक्की 6 वाजता नक्की तू आगंतव्यम त्वया. त्वया म्हणजे तृतीया. आगंतव्यम तुला यायलाच पाहिजे. 6 वाजेपर्यंत नाही, 6 वाजेपर्यंतच निश्चितपणे तू दुसरं पण यायलाच पाहिजे. तुझ्याकडून यायलाच पाहिजे. तुला यायलाच पाहिजे. ओके. सुनंदा मॅम. हो सर. सुरेशः वदति अस्तु तर्हि गच्छत्वं नो चेत् विलम्बः भविष्यति. ठीक आहे, मग तू जा, नाहीतर उशीर होईल. नो चेत नाही तर. अस्तु. अस्तु म्हणजे असो. असो तर्हि गच्छतम, तर तू जा आता. नोचेत विलंब भविष्यती, नाहीतर उशीर होईल. आता हे वाक्य जे आहेत नाही तशात आपल्या ओळखीच झाली. वाचायला आपल्याला अडचण नाहीये, वाचून समजून घ्यायला पण अडचण नाहीये. फक्त ही स्वतंत्रपणे आपल्याला बोलता येतात का याची थोडी प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. हे वाचल्यानंतर इंडिपेंडेंटली लिहायचं, डोळे मिटून इंडिपेंडेंट आठवून बघायचं आपण बोलू शकतो का, लिहू शकतो का, म्हणजे आपल्याला त्या वाक्यांची सवय होईल. अस्तु तर्हि गच्छत्वम, तू आता जा. नोचेत विलंब भविष्यत, नाहीतर उशीर होईल. रवींद्र जोशी सर. हा. अशोक विपण्या प्रविशति. विपण्या प्रविशति वणिज उपसृत्य वदति च. ओके. वणिग्वर कानिचित् पण्यानि क्रेतुमागतः अहम्. देहि शीघ्रमय्यम्. देहि शीघ्रमय्यम्. ओके ओके. एवढंच. विपण्या, विपण्या म्हणजे दुकानामध्ये. हो. प्रविशती प्रवेश करतो. वणिजम, वणिज म्हणजे दुकानदार. वणिजम उपसृत्य, दुकानदाराच्या जवळ जाऊन वदतीच म्हणतो आणि म्हणतो. वणिगवर हे आदराने बोलण्यात पद्धत. वणिगवर दुकानदार साहेब. कानिचित पण्याने काही वस्तू. क्रेतुम आगतः अहम. क्रेतुम म्हणजे खरेदी करण्याकरता. आगतः मी आलेलो आहे. मी काही वस्तू खरेदी करण्याकरता आलेलो आहे. देहीम सत्वर, मला लगेच तुम्ही द्या.
हम्म. काय काय वस्तू आहे ती यादी असेल किंवा तो सांगेल ते. पण तो जे म्हणतो की वाणिकवर कानिचित पण्याने क्रेतुम आगतः. ओके, थँक्यू. याच्यामध्ये काही व्याकरण म्हणून तुम्हाला वेगळं वाटतंय का? म्हणजे असं वगैरे वेगळं नाही यामध्ये काही. तुम्हाला वाटलं तर मला थांबवा. हो. नाही, हे स्ट्रेट फॉरवर्ड. हा, जयमाला मॅम. हो. वणिक वत्स सॉरी वणिकः. वणिकःच आहे ना ते, का फक्त वणिक तो डॉट नाही, वणिक आहे फक्त? हा, ते वणिकच आहे ते. ओके. वत्स त्वं किं किं क्रेतुमिच्छसि इच्छसी. मम क्रेतुम् इच्छसि. मम विपणौ बहूनि उत्तमोत्तमानि पण्यानि सन्ति तानि च स्वल्पमूल्यानि सन्ति. वद कियत् परिमाणं क्रेतुमिच्छामि. इच्छसी. सॉरी, क्रेतुम इच्छसि. इच्छसी. त्वं क्रेतुम् इच्छसि. हा, त्वं त्वं म्हणजे हा. इच्छसी. वणिक दुकान म्हणतो, वत्स तो मुलगा आहे, तो म्हणून तो वत्स म्हणतो. वत्स बच्चे त्वं किं किं तू काय काय खरेदी करू इच्छितोस? करू इच्छितो. येस. मम विपणौ, माझ्या दुकानात. माझ्या दुकानात खूप बहूनी, अनेक. उत्तमोत्तमानी, अनेक उत्तम चांगल्या चांगल्या वस्तू आणि स्वस्त आहेत, स्वस्त किमतीच्या आहेत. आणि त्या च स्वल्प मूल्यानी संती, आणि त्या स्वस्त आहेत. स्वस्त आहे. स्वस्त सुद्धा आहे. वद बोल काय काय खरेदी कियत काय परिमाण, किती काय आणि किती, किती परिमाण, किती वजन, किती खरेदी करायची आहे. किम क्रेतुम इच्छसि. ओके, गुड. गिरीश देशपांडे साहेब. हो. अशोकः वदति सेरभारा शर्करा कियता मूल्येन विक्रीयते. म्हणजे अशोक विचारतो, शेरभर चीनी किंवा शेरभर साखर कितने म्हणजे किती रुपयाला किंवा किती किमतीला विकली जाते मूल्येन विचारतो प्रश्न. मूल्येन असल्यामुळे कियता. हा, मूल्येन किती किमतीला. सेरभारा शर्करा, शर्करा ही जी ती साखर, स्त्रीलिंगी. साखर. सेरभारा शर्करा कियता मूल्येन विक्रीयते. समजायला सोपं आहे सर, फक्त वाक्याचं स्ट्रक्चर कसं घेतलेलं आहे ते. कियता मूल्येन विक्रीयते. ओके. सर, हा कियता जो शब्द आहे तो कसा चालतो, म्हणजे कधी म्हणजे गेल्याचं मला आठवत. कियत आहे तो, कियत म्हणजे किती. हा इथं आत्ताच गेलाय आपल्याला. कुठे गेलं ते इथं. कियत 90. अच्छा, कियत शब्द आणि मग त्याची अच्छा मग विभक्ती. शर्करा जे आहे स्त्रीलिंगी आहे ना. अच्छा, म्हणून कियत. कियता घेते. ओके. सेरभारा शर्करा कियता मूल्येन विक्रीयते. किती किमतीने. मूल्येन हे तृतीय विभक्ती. आता कोण राहिले अजून? कोणी राहिलंय? मी घेतो. या. वणिकम वदति. वणिकम आहे का वणिक आहे ते? वणिकम आहे का वणिक आहे? वणिक म्हणजे मला कन्फ्युज होतं. वणिकम म्हटलं मला कन्फ्युज. ओके, हा बोला. वणिक वदति. ओके. नाधिकं मूल्यं केवलमष्टानकेन दास्यामि सेरभरा शर्करम्. व्यापारी म्हणतो, जास्त किंमत नाही. नाधिक मूल्यम, जास्त किंमत नाही. फक्त 8 आण्यात मी 1 शेर साखर देईन. देईन नाही, देतो. देईन. सॉरी, दास्यामी भविष्यकाळ देईन. दास्यामी सेरभाराम शर्करा.